आज होता शरणवचा लास्टचा पेपर. मी पण सकाळी लवकर उठली, आवरलं, त्या दोघांचे टिफिन वगैरे दिले आणि मग देवपूजा पण करून घेतली. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये. अशी छान मन प्रसन्न करणारी पूजा बघितलं ना, मला तर खूप छान वाटतं. आणि सकाळी उठल्या उठल्या अंघोळ झाल्या झाल्या मला हे पहिलं काम करावंसं वाटतं. आणि नंतर वेळ झाला ना, मग मला कंटाळा येतो आणि मी ते कधी कधी करत नाही. पण मी कालच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बोलली होती की मी दुपारीसुद्धा का केलं, तर माझी मम्मी काही होऊ दे, काही म्हणजे काही होऊ दे, तिचं मन जरी नाराज असलं, तिला किती त्रास होत असला, ती आजारी असली ना, तरी देवपूजानी बत्ती लावायचं ती कधीच सोडत नाही. आणि हे म्हणजे घेण्यासारखं आहे खरं तर आपल्या मम्मी पप्पांच्याकडनं. त्यांची जी रोजची कामं असतात ते लोक कधीच स्किप करत नाहीत. पण आपण ठीक आहे. तर मग सगळं आवरलं आणि मग हे बघा, ह्याचा अभ्यास घेतला. ह्याची स्माईल बघितली ना, मला सगळं विसरायलाच होतं. तर ठीक आहे, आता माझ्या डॅशबोर्डवर 3.4 लॅक व्ह्यूज आहेत आणि मस्त वाटतं असं. तर हा स्कूलला जायच्या अगोदर पटापट मांडलेला आहे ह्यांनी. म्हणजे स्कूलला जायच्या अगोदर थोडं तो खेळत होता, तर तेव्हा ते त्यांनी ठेवलेलं आहे. मस्त असं तो ब्लॉग्सचं करत असतो नेहमी. खूप छान क्रिएटिव्ह वाटतं मला तरी. आणि मग हे आठवड्याचं काम करून ठेवलं आणि तेवढ्यात आमचे साहेब आले. तर आज लास्टचा पेपर होता, तर एवढा खुश होता गडी, बाप रे. आता लास्टचा पेपर, आता मी मोबाईल बघणार, टी व्ही बघणार. मोबाईल मी तसा देतच नाही आला, पण टी व्ही बघत असतो हा दुपारचा. आणि मग सगळं झाल्यानंतर जेवण वगैरे आम्ही दोघं पण जरासा आराम केला आणि मग त्याच्यानंतर मी रील्स बनवत होती. तर त्याच्या अगोदर जरासं झोपलेलो आणि मग झोपून झाल्यानंतर थोडा वेळ रील्स बनवले. मला हा मी टाईम वाटतो माझा, तर मी त्यात रील्स बनवते आणि अशी शांत बसून राहते गॅलरीमध्ये बाहेर बघत, किंवा काय कामं राहिली असतील तर ती करून घेते. छान वाटतं असं. तुम्ही पण माझे जर रील्स वगैरे बघत असाल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. शेअर करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही प्लीज शेअर करत जा जर तुम्ही आमचे सबस्क्रायबर असाल तर. आणि यूट्यूब चॅनलला पण आमच्या सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना पण सजेस्ट करा. आणि हे बघा, मी काय केलेलं, चार्जिंगला तर लावलेला मोबाईल किती वेळपासनं, पण बटनच ऑन नव्हतं केलं. तुमच्यासोबत पण असं होतं का? मी तर कितीतरी वेळा माझं असंच होतं, माझ्या लक्षातच राहत नाही आणि मग नंतर मी परत बघायला जाते किती चार्जिंग झालं, तेव्हा लक्षात येतं की अरे यार, मी बटनच ऑन नाही केलं. चला तर मग बाय.